नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या सेशनमध्ये आपण सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज यातील फरक पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सपोज माझ्याकडे प्रिन्सिपल आहे माझं 100 रुपये. माझा जो रेट आहे तो आहे 10%. नंबर ऑफ इयर आहे सपोज 2 आणि मला सांगितलं इंटरेस्ट फाइंड आउट करायला. आता मित्रांनो, याच्यामध्ये काय होतं बघा. सपोज फर्स्ट इयरला मला किती व्याज मिळणार आहे मित्रांनो, इंटरेस्ट किती मिळणार आहे 100 रुपीजला 10%चा 10 रुपीज. सेकंड इयरला काय होणार आहे, वन्स अगेन मला 10 रुपीज मिळणार आहेत. बरोबर आहे ना. 10% इंटरेस्ट म्हणजे 10 + 10 = 20. म्हणजे माझा जो SI आहे इथं, SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट, इथं किती आला मित्रांनो 20 आला. सिंपल इंटरेस्ट माझा 20 आला. आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट बघूया. सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमध्ये फरक काय पडतो हे बघूया. आता बघा, वन्स अगेन काय इथं पी किती आहे, प्रिन्सिपल 100 आहे. बरोबर आहे. रेट किती आहे, वन्स अगेन 10% आहे. आणि जे नंबर ऑफ इयर आहे ती किती आहे 2 आहे. आणि फाइंड आउट करायला सांगितलं इंटरेस्ट. आपण काय करणार, प्रिन्सिपल पहिल्या वर्षीचं 100 रुपीज, याला आपल्याला इंटरेस्ट किती मिळणार आहे 100 रुपीजला 10 मिळणार आहे. सेकंड इयरचं काय होणार आहे मित्रांनो, सेकंड इयरला पण वन्स अगेन 100 रुपीज. बरोबर आहे. आपल्याला इंटरेस्ट किती मिळणार आहे मित्रांनो 10 मिळणार आहे. आता इथं काय होतं बघा, या कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होतं बघा, जो आपल्याला सिंपल इंटरेस्ट किती मिळाला, हा 10 आणि हा 10 किती झाला 20 झाला. म्हणजे इथं यानं व्याज दिलं आणि यानं व्याज दिलं, दोघांनी पण व्याज दिलं. आता बघा, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये बदल काय होतं बघा. आता हे जे व्याज आहे ना, हे जे व्याज आहे 10%, ते पण आणखीन व्याज देतं. म्हणजे 10चं व्याज किती आहे 10%चं 1 आहे. म्हणजे झालं किती 20 + 1 = 21. किती झालं 21. म्हणजे 21 काय आला आपला CI आला. काय आला, कंपाऊंड इंटरेस्ट CI. अशा पद्धतीनं कंपाऊंड इंटरेस्टमध्ये व्याज देण्यासाठी प्रिन्सिपल पण ॲक्टिव्ह असतं आणि जे इंटरेस्ट आला आहे आपला तो पण ॲक्टिव्ह असतो. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टमध्ये दोघं पण व्याज देतात. त्याच्यामुळे हे कंपाऊंड इंटरेस्ट अशा प्रकारे वाढत जातं. त्यामुळे आपला SI 20 आला आणि CI किती आला 21 आला. म्हणजे हा फरक आहे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टमधला. आणखीन एक गोष्ट काय होती बघा मित्रांनो, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होतं. आता बघा, ही आपली पहिल्या वर्षीची अमाऊंट आहे 100 रुपीज, त्याच्यावर आपण 10 रुपीज काय दिलं इंटरेस्ट दिला. तर दुसऱ्या वर्षी काय झालं माहिती आहे का, तर आपली जी अमाऊंट आहे ती किती झाली 110 झाली. आणि 110 अमाऊंट झालेली आहे आणि तिचं व्याज किती आलेलं आहे 11 आलेलं आहे. सेकंड इयरचं किती आलेलं आहे 11 आणि फर्स्ट इयरचं 10 आहे. हे दोन्ही ॲड होऊन पुन्हा किती येणार आहे 21 येणार आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं चक्रवाढ व्याज बदलतं. सिंपल व्याजापेक्षा चक्रवाढ व्याज वेगळं असतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.